वेलकम टू मेड सिंपल चॅनल. स्वागत आहे सर्वांचं मेड सिंपल चॅनलमध्ये. आणि जसं की खूप जण वाट बघत होते राज्यसेवा मेन्स जी झाली आहे त्याच्या कट ऑफ रिलेटेड व्हिडिओच्या चर्चेसंदर्भात. आणि बघा बराचसा लेट झाला आहे, कारण हेच होतं प्रायोरिटी असतात लाईफमध्ये की काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या कराव्या लागतात. आणि मग नेमके असं होतं की MPSC रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सेकंडरी होतात, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आपल्याला काढलं पाहिजे. बघूया, मी खूप प्रयत्न करतो की लवकरात लवकर करता येईल गोष्टी, पण वेळेअभावी ते कधी कधी होत नाही, त्याबद्दल सॉरी. तर बघा, कट ऑफ रिलेटेड चर्चा करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील, त्याच्यानंतरच आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एक एक्सपेक्टेड कट ऑफचा अंदाज आपल्याला बांधता येईल. नाही तर प्रिलिमसारखं होऊ शकतं. प्रिलिममध्ये जसं लोकांनी 115+, काही लोकांनी 118+ सांगितला आणि ॲक्च्युअलमध्ये लागला तो 106.5. त्यातही सेकंड आन्सर कीनं खूप लोकांचे मार्क वाढले, काही लोकांचे 10, काही लोकांचे 15पर्यंत मार्क वाढले. त्यामुळं कदाचित तो कट ऑफ तितका गेलेला असेल. कमी पण झाले निश्चितच, 2-2, 3-3, 5-5, 7-7 कमी झाले, पण ऑन अँड ॲव्हरेज जर काढलं तर 2-3 मार्क सगळ्यांचे वाढलेच. म्हणजे ॲव्हरेज आउट केलं तर कट ऑफ कुठंतरी मला असं वाटतं की तो 104 पण लागलेला असता. आणि आपण ज्यावेळेस कट ऑफ प्रिलिम्सचा टाकला होता पहिल्या की नंतर 2.75 सांगितला होता, ±3, म्हणजे ते कुठेतरी 5.75 म्हणजे जवळपास 6च्या जवळपासच गेला होता तो. पण मी असं म्हणत नाही की मी सांगितलेलाच बरोबर असतो. मॅक्झिमम वेळा आपला कट ऑफ चुकतो आणि तो कुठेतरी खालीच राहतो. पण असं होतं शक्यता की आपण कट ऑफ सांगितला आणि त्याच्यापेक्षा खाली कट ऑफ आला, असं आत्तापर्यंत तरी कधी झालेलं नाही आहे. त्यामुळं ज्या लोकांचे आपल्या कट ऑफच्या रेंजमध्ये मार्क असतात त्यांनी खरं तर तयारी करायला काही हरकत नसते. जाऊया, प्रिलिमचा विषय संपलेला आहे, आता मेन्सची परीक्षा झालेली आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिलं जो फॅक्टर असतो तो असतो डिफिकल्टी ऑफ द पेपर, की पेपर किती डिफिकल्ट आहे त्याच्यावर खूप इम्पॉर्टंट असतं की कट ऑफ किती लागेल. साधारणतः आता या पेपरची आपण जर चर्चा केली तर रिटर्नपासून चर्चा करायला पाहिजे. रिटर्नमध्ये जे ट्रान्सलेशनमध्ये विजडम शब्द वापरलेला होता तिथे बऱ्याच जणांचा गोंधळ झाला. काही लोकांनी तो वर्ड स्किप करून ट्रान्सलेशन केलं, काही लोकांनी त्याच्यामुळं थोडंसं एक निगेटिव्हिटी आली आणि पेपरवर बराचसा इम्पॅक्ट पडला. काही लोकांना त्याच्यामुळं फ्लो आणता आला नाही ट्रान्सलेशनमध्ये. त्यामुळे कुठेतरी 1-1.5 मार्क 2 मार्क इम्पॅक्ट त्याचा पण होऊ शकतो. आणि थोडेसे ट्रान्सलेशन ह्यावेळेस लेंदी पण होते, त्यामुळे कुठेतरी टाईमचं मिसमॅनेजमेंट पण होऊ शकतं. आणि पोस्टपोनचा एक थोडासा इम्पॅक्ट होता. सायकोलॉजिकल लोक प्रिपेअर नव्हते, लिहिण्याची तेवढी शेवटी प्रॅक्टिस नव्हती, सुरुवातीला बऱ्याच लोकांनी केलेली होती. 1-1.5 मार्काचा कुठेतरी तिथे पण इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि दुसरं एक ऑब्झर्व केलं, मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे मागच्या 2-3 मेन्समध्ये किंवा इन जनरल पण बऱ्याच लोकांचे मार्क जर बघितले आपण, RTIमधून आलेले पेपर असतील, तर एक साधारण गोष्ट समोर येते की जे लोक ट्रान्सलेशन असेल, तुमचं प्रीसे असेल किंवा एसे असेल, त्याच्यामध्ये जे लोक फ्लोमध्ये लिहितात आणि जे लोक रिलेव्हंट लिहितात, एसे त्यातल्यात जे लोक रिलेव्हंट लिहितात फक्त त्यांनाच चांगले मार्क येतात. अदरवाईज सगळे 45-50च्या आतच असतात. 50 क्रॉस करायला तुम्हाला एकतर तुम्ही रिलेव्हंट लिहिलं पाहिजे आणि फ्लोमध्ये लिहिलं पाहिजे, एसी तरी त्यातल्यात, तरच मार्क पडतात. नुसतं UPSC सारखं काहीतरी करायचं, कोट्स वगैरे टाकायचे, म्हणी वाक्प्रचार कविता वगैरे टाकायच्या, जर त्या रिलेव्हंट नसल्या तर ते मार्कांमध्ये कन्वर्ट होत नाही. आणि जे लोक UPSCचा एक ॲप्रोच वापरतात, सुरुवातीला डेफिनेशन वगैरे लिहायच्या, हे करायचं ते करायचं, आणि ज्यांनी डेटा खूप जास्त टाकला, जसं की एज्युकेशन पॉलिसीवर होता, त्यांनी खूप सारा डेटा टाकला, त्याला मार्क पडत नाहीत. कारण पेपर चेक करणारे हे GSच्या बॅकग्राऊंडचे नसतात, शक्यतो मराठी लिटरेचरवाले आणि इंग्लिश लिटरेचरवाले असतात. त्यांना फॅक्टशी काही घेणं देणं नसतं, त्यांना एक फ्लो पाहिजे असतो आणि रिलेव्हन्स पाहिजे असतो. त्यामुळे त्याच लोकांना चांगले मार्क पडतात ज्यांचं कंटेंट आयदर रिलेव्हंट आहे किंवा टू द पॉईंट लिहिलेलं आहे. थापट पसारा ज्यांचा कमी आहे त्यांना 60+ किंवा 65+ मार्क पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. काही काही लोकांना कन्सिस्टंटली मार्क पडतात, त्याचं कारणही तेच आहे, त्यांना ती गोष्ट कळलेली आहे. त्यामुळे तिथेही यावेळेस असं नाही की खूप मार्क लोकांना पडतील. बऱ्याच लोकांना फक्त फील असतो, फील गुड, की मी खूप साऱ्या मनी टाकल्यात, खूप सारं हे केलं, यस मला तर 60+ येणार, आणि बघितलं तर 48, 47, 50 असे मार्क पडतात. त्याचं कारण ते आहे. तर हे पण कट ऑफच्या रिलेटेड आहे म्हणून आपण त्याची चर्चा केली. 1-1.5 मार्क 2 मार्क इथे पण रिटर्नला इम्पॅक्ट पडू शकतो. दुसरा मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, बऱ्यापैकी पेपर अवघड होता, याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे कोणाचंच. कुठला असा एक मायकेल लाल नाही आहे की तो म्हणेल मराठी इंग्लिश खूपच भारी गेला आणि त्यात मला 90+ मार्क आले, असं होत नाही. मागच्या वर्षी जर मार्क बघितले आपण 21चे मराठी इंग्लिशचे, माझ्या जवळचे एकदम त्यांचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहेत, सुधाकर लेंडवे सर, त्यांनी 88.5 मार्क त्यांना मिळालेत सेकंड की नंतर मराठी इंग्लिशमध्ये 21ला. आता त्यांनी स्कोअर काही काढलेला नाही आहे, त्यांचा इंटरव्ह्यू 22 फेब्रुवारीला, त्यामुळं त्यांनी काही काढलेलं नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की पेपर झाल्यावर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह 70-75 पडले तरी आय एम व्हेरी हॅपी. बरोबर, म्हणजे डिफिकल्टी बघा, एक 10 ते 15 मार्क, कुठेतरी 15च मार्क धरा मिनिमम कमी झालेले आहेत मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये.
म्हणजे काही लोकांचे चांगले ज्यांचा 450 टच झाला आहे त्यांना 50 पण क्रॉस झालेले नाहीत मराठी इंग्लिशमध्ये. 60+ तर हा खूप चांगला स्कोअर आहे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये. फार कमी लोकांना 70 क्रॉस करता आलेले आहेत, बरोबर आहे. काही लोकांना 60 क्रॉस करता आले, त्यांचा मिनिमम 440+ स्कोअर गेलेला आहे बघा. हे 10 मार्क खूप महत्त्वाचे होते. त्यात मराठीमध्ये पण अजून तुम्ही जर बघितलं तर रस पण विचारला आहे, म्हणजे मोरा वाळंबेच्या पुस्तकातल्या शेवटच्या पार्टवर, पुढच्या पार्टवर जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पारिभाषिक शब्द असेल जोड्या लावामध्ये पण तितकंसं सोपं नसतं. शक्यतो आपल्याला जे कन्फ्युजन होतं फारसी आणि अरेबिक, तर यामध्येच ऑप्शनमध्ये असल्यामुळे तिथे एक कन्फ्युजन झालं. तो सगळ्यांचा बरोबर आला आहे का? अजिबातच नाही. जर तुम्ही त्याच ठिकाणी तमिळ विचारला, तेलुगू विचारला, कन्नडा विचारला तर तो आपल्याला फटाफट येऊन जातो. म्हणजे तो एक हक्काचा मार्क तिथे कुठेतरी कमी झालेला आपल्याला दिसतो. आणि नियम वगैरे तर दरवेळेस विचारतायत. मागच्या 2-3 वर्षात आपण जर ट्रेंड बघितलं, 2 वर्षात मागच्या, तर नियम वगैरे तर विचारतात, त्यात काही अवघड नाही. वाक्प्रचार म्हणी थोडेसे अवघड अजून दरवर्षी विचारतच होते, पण यावेळेस अजून थोडेसे अवघड गेलेत. तिथे बऱ्याच लोकांना जे काही काडीने औषध लावणे, काकू करणे, तिथे कन्फ्युजन झालेलं आहे. तो एक हक्काचा मार्क असतो, तो कुठेतरी कमी झालेला आहे. आणि इंग्लिशमध्ये पण जर बघितलं तर आपल्याला ते कन्व्हर्जन जे व्हायला पाहिजे, की मराठी इंग्लिश सोडवल्यानंतर वेळ मिळायला पाहिजे, तो मिळाला नाही. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं की मराठीचा पॅसेज घरी आल्यावर सोडवला तरी 5 पैकी 5 बरोबर येत नाहीत. मग तिथं हार्डली मॅक्स ज्यांचं लक चांगलं आहे त्यांचे 2 बरोबर आलेत, मॅक्झिमम लोकांचा 1च बरोबर आला आहे. आणि ज्यांचं बॅड लक आहे त्यांचे 5चे 5ही चुकले. म्हणजे हक्काचे 4 मार्क तिथे सरळ कमी झालेत. दरवर्षी लोकांना 5 पैकी 5च पडतात. आणि उलट त्यांना टाईम पण जास्त घेतला, त्याचा इम्पॅक्ट इंग्लिशवर झाला. म्हणजे इंग्लिशचे जे सोपे प्रश्न असतील ते सोडवताना सिली मिस्टेक्स वाढल्या. घाईघाईमध्ये काही शब्द नजर चुकीने गेले म्हणा, किंवा इंग्लिशमध्ये पण बघा तुम्ही 2-2, 3-3 स्टेटमेंट दिलेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ग्रॅमॅटिकली करेक्ट, 1, 2, 3. आणि तुम्ही विचार करा आपला वेळ किती मिळतो. आपण 20 मिनिटं ठेवतो. 40 मिनिटात मराठी इंग्लिश प्लस 2 पॅसेज आणि 20 मिनिटात इंग्लिश. 20 मिनिटामध्ये हे शक्य होतं का? 45 प्रश्न सोडवणे, त्यात हे 3-3 ग्रामरचे बघणे. तर ते मला असं वाटतं कुठेतरी खूप मोठा इम्पॅक्ट त्याचा आपल्याला 15 मार्काचा जवळपास कट ऑफवर बघायला मिळू शकतो. राईट. फार डिटेलमध्ये त्यात बघत नाही, एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी व्हिडिओ पण टाकले असतील किंवा ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघू शकता. कमिंग टू GS4, सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला आणि बऱ्याच लोकांचं झालं, फोरमवर चर्चा पण केली ती बऱ्याच लोकांनी, की जर तुम्हाला लँग्वेजचे आणि GS4चे मार्क सारखे आले तर आश्चर्य वाटू देऊ नका. तसंच झालं. एकाला इकडे 60 मार्क आहेत मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला, पेपर 4ला 57 मार्क आहेत. तर मग ते कुठेतरी हा पण एक इम्पॅक्ट झाला. सायन्स अँड टेक दरवर्षी अवघड असतं, यावर्षी अवघड होतं, त्यात काही डाऊट नाही. पण इकॉनॉमीमध्ये डिफिकल्टी वाढली, कन्सेप्च्युअल क्वेश्चन वाढले, त्यातल्यात लोकांचे कन्फ्युजनवाले खूप झाले. काही लोकांचं म्हणणं आहे की ते RBI छापत नाही, काही लोकांचं गव्हर्नमेंट, शेवटी उत्तर आयोगानं गव्हर्नमेंटच दिलं. म्हणजे याच्या ठिकाणी पण असं झालं की 2-2, 3-3 मतप्रभाव आपल्याला दिसायला मिळाले. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन फार कमी होते, अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन भरपूर प्रमाणामध्ये होते. थोडं फॅक्ट बेस्ड इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा बाकीचे रिलेटेड डेटा असेल त्याचे रिलेटेड प्रश्न, म्हणजे आउट ऑफ बुक्स बरेचसे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले आणि त्याची डिफिकल्टी पण वाढलेली होती. त्यामुळं पेपर 4 कुठेतरी अवघड झाला. नाही तर आता मुलांना सायकोलॉजिकली प्रिपेअर आहे की सायन्स अँड टेक अवघडच येणार आहे, त्यामुळे पेपर 4ला तयारी असते. पण ते इकॉनॉमीमुळं कुठेतरी अजून बाउन्सर्स तिथं बघायला मिळाले. आणि खूप छोट्या गोष्टीमध्ये घाईघाईमध्ये आपण वाचताना काळजीपूर्वक वाचत नाही. 2 ऑप्शन आपल्याला जवळचे येतात आणि त्यातला एक कुठेतरी 50-50% चुकतो. तर त्यामुळं मला असं वाटतं की अजून 10 मार्काचा मिनिमम इम्पॅक्ट हा GS4चा आपल्याला बघायला मिळू शकतो. आता कम्पेअर टू पेपर GS1 आणि GS3, जसं HRDचा पेपर आहे, GS1मध्ये आणि HRDमध्ये बऱ्याच लोकांना स्कोअर करता आला. बऱ्याच लोकांना 110पर्यंत 110+ पण आहेत. माझ्या जवळचे, ज्यांना मी जवळून ओळखतो, ज्यांना मी मेंटर केले, काही लोक तर माझे रूममेट होते, त्यांना 112, 111 मार्क पेपर 1 आणि पेपर 3मध्ये आलेले. त्यामुळे तिथं मार्क जर ऑन अन ॲव्हरेज बघितलं तर बऱ्याच लोकांचे 5-5, 10-10 वाढलेले पण आपल्याला दिसू शकतात. पण GS2मध्ये जिथं दरवेळेला 100+ किंवा 110+ पडायचे आरामात, तिथे कुठेतरी एक 5-10 मार्कांचा इम्पॅक्ट झाला. आणि 90+ वाले पण चांगले स्कोअर आहेत यावेळेस GS2ला. तर ते जे 1 आणि 3मध्ये वाढलेले मार्क आहेत ते GS2नं बॅलन्स केले. आणि GS1, 2, 3 हा नेहमीच्या लेवलला ज्यांची टोटल जर गेली तर 20 आणि 21ला जी राहील त्या साधारणतः रेंजमध्ये टोटल राहील. म्हणजे डिसाइडिंग अगेन कोण झालं? मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि GS4. हे कुठेतरी जे कमी मार्क झालेत ते कट ऑफवर इम्पॅक्ट पाडणार, म्हणजे 100% इम्पॅक्ट पाडणार. बरोबर आहे. फार जास्त अजून खोलात जात नाही. जसं थोडं जस्ट ओव्हरलुक करून आपण जर बघितलं तर आपल्याला असं बघता येईल, मागच्या वर्षी रिमोट सेन्सिंगचे वगैरे क्वेश्चन फुल टस होते, ज्याला सिलेबस पार्ट आहे, GPS दिसला मारला, रिमोट सेन्सिंग मारला. ह्यावेळेस ते कुठेतरी 2-2, 3-3 क्वेश्चनला वाचावं लागलं, स्ट्रगल करावं लागलं, सुपरफिशियल नॉलेजवर
रिमोट सेन्सिंग किंवा ॲग्रिकल्चर पण सहज सुटत नव्हतं. एक एक 2-2 मार्क तिथे कुठेतरी कमी झालेले आपल्याला बघायला मिळतात. ॲक्टवरचे प्रश्न असतील GS पेपर 2मध्ये दरवर्षी लोकांना काही लोकांना 30 पैकी 30 पण पडले, 25, 26, 27 पर्यंत सहज पडायचे चांगला अभ्यास असेल तर. ह्यावेळेस मात्र कुठेतरी त्याचाही बराचसा इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो. MLRCवर खूप जास्त प्रश्न विचारले, ते अपेक्षितच होतं. 20ला नवीन ॲड केलेला होता, ते एक्झॉस्ट झालेला नव्हता, बाकीचे प्रश्न विचारून झालेले होते, त्याच्यामुळं ते आपल्याला कुठेतरी त्याच्यावर डिफिकल्टी. फक्त एवढं सर्व्हिसमधल्या लोकांना ज्यांनी तो ॲक्ट चांगला केलेला आहे, इम्प्लिमेंट केला आहे, 2-3 मार्काचा तेवढा ॲडव्हान्टेज सोडला तर ॲक्ट पण बऱ्यापैकी आपल्याला अवघड बघायला मिळतात. त्यामुळे GS 2मध्ये स्कोअर तेवढे जास्त नाही आहेत. आणि जे काय प्रश्न विचारले म्हणजे बघा, पॉलिटी एकच आहे, प्रिलिम्सला पण तोच सिलेबस आहे, मेन्सला पण जवळपास तोच आहे. प्रिलिमचे पेपर थोडेसे कुठेतरी सोपे असतात पॉलिटीचे, आणि मेन्सला कुठेतरी अजून एक पाऊल पुढे जाऊन खोलात जाऊन त्यांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं GS 2ला तितके स्कोअर वाढलेले नाहीत जितके GS 1 आणि 3ला वाढलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, आपला एक मेजर फॅक्टर जो असणार आहे तो आहे की आणि एरियाज बघा, एरियाज पण चेंज झाले. जे प्रश्न विचारण्याचे एरियाज होते ते बरेचसे चेंज झाले, प्रश्न विचारण्याची पद्धत ती पण चेंज झाली. मग इथे जे लोक ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत किंवा 2-3 वर्ष झाले कंटिन्यू आपल्या फिक्स अभ्यासाच्या जीवावर मार्क काढत होते, त्यांना कुठेतरी 460+ जायला डिफिकल्टी झाली आहे. तर आयदर पोस्ट होल्डर आहेत किंवा कंटिन्यू इंटरव्ह्यू देणार आहेत, 430 ते 40 ते 50 या रेंजमध्ये बरेचसे अडकले, ते पुढे गेले नाही. दरवर्षी ते त्यांचे ठोकताळे फिक्स असतात, स्टॅटिक पार्ट बरोबर माहीत असतो, कशाचं उत्तर काय देत आहे हे माहीत असतं, त्याला अनुसरून बरेचसे लोक अटेम्प्ट करतात आणि मार्कही पडतात. मात्र हे कुठेतरी बघायला मिळालेलं नाही. त्यामुळं नवीन एंट्रंट्स खूप आहेत, म्हणजे नवीन लोक ज्यांनी कधी जास्त इंटरव्ह्यू दिलेले नाहीत किंवा पोस्ट होल्डर नाही आहेत, त्यांना तुम्हाला 460+ थोडेफार लोक बघायला मिळू शकतात, किंवा 430 430च्या पुढे पण बरेचसे लोक हे बघायला मिळतात. हा एक थोडासा शिफ्ट यावर्षी ॲन्सर की आल्यानंतर आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर काही लोकांना ज्यांना खरंच चांगले मार्क आहेत आणि निश्चितच आहेत बघा, काही लोकांना 474 ते 78 पर्यंतचे तर माझ्या ओळखीतले मी ज्यांना वैयक्तिक ओळखतो आणि जेन्युइन पोर आहेत, ते खोटं सांगणारे नाही आहेत, 72, 74, 78 पर्यंतचे आहेत. पण इथे काय होतं की बघा, 460च्या पुढं मला असं वाटतं कुठेतरी लक फॅक्टर खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे GS 2, 3, 4मध्ये तुम्ही ऑल ऑफ दिस मारले आणि योगायोगानं आयोगानं त्याचं ऑल ऑफ दिस दिलं, तसं झालं. आता एक जवळचा मित्र आहे, त्यानं GS 1 आणि 2ला GS 2 आणि GS 3ला ऑल मारले, बऱ्यापैकी स्कोअर चांगला आला. GS 4ला मारलं नाही तर अजून स्कोअर कमी झाला. म्हणजे असंही गोष्ट आहे की कधी कधी लक फॅक्टर पण महत्त्वाचं ठरतो. 460+ जायला फक्त अभ्यासावर जाणं इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे प्रामाणिकपणे जर तुम्ही बघितलं तर ते मग ते लक सगळ्यांच्या बाबतीत चालतं का? अजिबातच नाही. 10,000 किती लोकांचं चालेल? 50-100 लोकांचं चालेल. 100 लोकांच्यावर मला नाही वाटत सगळ्या पेपरमध्ये लक चालेल. एखाद्याचं एका पेपरमध्ये चालतं, एखाद्याचं त्या पेपरमधल्या काही प्रश्नांना चालतं, काही प्रश्नांना चालत नाही, आणि ते बॅलन्स होतं कुठेतरी. त्यामुळे तो पण जो ज्यांचे चांगले स्कोर आहेत ते खूप जास्त लोक नाहीत, निश्चितच आहेत, त्यात काही डाऊट नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचा इम्पॅक्ट असतो एक व्हॅकन्सीजचा. तर ह्यावेळेस 623 व्हॅकन्सी आहेत, पण मला असं वाटतं वैयक्तिक की व्हॅकन्सीचा खूप फरक पडत नाही. कारण बघा, जर 623 मुलं आले तर मेन्सला पण जवळपास 10,000 विद्यार्थ्यांनी मेन्स दिली. म्हणजे ॲडिशनल लोक जे मेन्सला आले त्यातले काही पोटेन्शियल कॅन्डिडेट असतात, मग ते कट ऑफला खाली येऊ देत नाहीत, ते बरोबर ते बॅलन्स करतात. व्हॅकन्सी जास्त मॅटर करत नाही, पेपरची डिफिकल्टी ही खूप जास्त मॅटर करते. त्याच्यानंतर बघा, एक महत्त्वाची गोष्ट अजून होती की जस्ट प्रिलिम्स झाल्यानंतर पहिल्यांदाच असं झालं की CSATचे मार्क काउंट केलेले नव्हते. CSAT फक्त क्वालिफाईंग ठेवलं. GSवर मेरिट सिलेक्ट होणार होतं. बऱ्याच लोकांनी 115, 118 पर्यंत कट ऑफ प्रेडिक्ट केला. त्यामुळे ज्या लोकांचे स्कोअर 105च्या आसपास होते ते लोक बिचारे नाराज झाले, किंवा काही लोकांना असं वाटलं आपलं होत नाही, त्यांनी शस्त्र टाकून दिले आणि कंबाईनच्या तयारीला लागले किंवा दुसऱ्या कुठल्या मार्गाला लागले. त्यामुळं तो जो पिरियड असतो की प्रिलिम झाली आणि प्रिलिमचा रिझल्ट, हा जो गॅप असतो, इथे खरं तर एज मिळवायचा असतो, म्हणजे ॲडव्हान्टेज घ्यायचं असतं. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून, बाकीचा अभ्यास करून, तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना घेता आलेला नाही आहे. तुम्ही पेटेमध्ये बघा, चर्चा म्हणायची की ह्यावेळेस कोणी टेस्ट सिरीजच लावत नाही आहे, मेन्सचे काय म्हणतात त्याला क्लासेस लावत नाही आहे, किंवा कुठल्या बॅचला जास्त मुलं जॉईन होत नाहीत, कारण सगळ्यांना डाऊटफुल असायचं. 110वाला पण त्याच डाऊटमध्ये, 115वाला पण त्याच डाऊटमध्ये, मग लावायचं तरी क्लास कोणी, टेस्ट सिरीज लावायची कोणी? म्हणजे तो ॲडव्हान्टेज जो घ्यायला पाहिजे होता तो ह्यावेळेस जास्त लोकांना घेता आलेला नाही आहे. ठीक आहे, आता ते काय ज्यांनी प्रेडिक्ट केलं आहे ते त्यांचे ठोकताळे असतात, त्यानुसार ते ॲन्सर की प्रेडिक्ट करतात. आपण जी केली होती ती तुम्हाला मी जस्ट सुरुवातीला सांगितली की 2.75 +- 3. तर ज्या लोकांनी आपला कट ऑफचा बघून अभ्यास केला असेल खरंच,
आणि जर अशा लोकांचा स्कोअर आला आणि त्यांना जर पोस्ट मिळाली तर मी म्हणेल की त्या व्हिडिओचं माझं सक्सेस झालेलं आहे, माझे पैसे वसूल झाले त्या व्हिडिओचे. एक जरी विद्यार्थी त्या गोष्टीमुळे सिलेक्ट झाला असेल तर, बरोबर. आणि हाच माझा हेतू असतो कायम, की मी कट ऑफ खूप जास्त सांगत नाही किंवा कट ऑफ थोडासा काळजीपूर्वक कमीच सांगतो. याचं कारण आहे की जास्तीत जास्त मुलांनी अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा घेता यावा. कधी कधी काय असतं माहिती आहे का, तुम्हाला एक वाटती गोष्ट की असं असं लागेल, आणि जर त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ लागला आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून म्हणलं की माझं होत नाही आणि अभ्यास केला नाही आणि त्या विद्यार्थ्याचं जर नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी तुम्ही जिम्मेदार असता. मला वाटतं यापेक्षा वाईट कुठलीच गोष्ट नसते. त्यामुळं मी थोडंसं काळजीपूर्वक या ठिकाणी असतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे मुद्दाम मोटिवेट करायला स्कोअर कमी सांगतात कट ऑफ वगैरे. माझे काय बॅचेस वगैरे सध्या तरी अजून नाही किंवा काय नाही, त्यात हिडन मोटिव्ह आपला काही नसतो. जे आहे ते उघड. जेव्हा बॅच टाकेल तेव्हा मी निश्चितच सांगेल. म्हणजे ताकाला जायचं आणि भांडं लापवायचं हे आपल्याला जमत नाही गोष्ट. त्यामुळं थोडंसं कट ऑफ मी काळजीपूर्वक सांगत असतो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा गोष्ट, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती, की ती कोणीच ना करू शकत नाही, ती म्हणजे कोर्ट केस आणि पोस्टपोनची चर्चा. असा 95% लोक होते जे इम्पॅक्ट झाला आहे. 5% लोक असतील जे की नाही मला काही होऊ दे, मला अभ्यास करायचा, मी अभ्यास करतोय आणि मला काही इम्पॅक्ट होत नाही आहे. फार 5% लोक. असं होत नाही. ह्युमन बिईंग काय असतं की इमोशन्सवर असतो. आपण एन्व्हायरमेंटमध्ये काही इनपुट देतो, एन्व्हायरमेंटचे इनपुट घेतो, आपल्यावर एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट पडतो, आपण एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट पडत असतो. ह्युमन बिईंग मशीनसारखं कधी होत नाही ऑन अँड ऑफ. म्हणजे तुम्ही चर्चेच्या बाहेर आले, ऑफ केलं आणि वाचायला बसले कॉन्स्टंट, काही काही वाचताना परत लक्षात येतं पोस्टपोन होईल का, वेळ मिळेल का, किंवा नियोजन असेल ते बरंचसं नियोजन ढासळलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि कुठेतरी एक 10 ते 15 मार्कांचा इम्पॅक्ट कट ऑफवर किंवा ॲटलिस्ट 5-7 मार्कांचा इम्पॅक्ट कट ऑफवर त्या पोस्टपोनमुळे पण 100% होऊ शकतो. मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की खूप जास्त वाचलं असतं तरी काय खूप जास्त फायदा झाला नसता. कारण क्वेश्चनच असे होते की किती जरी वाचलं तरी एका सर्टन लिमिटच्या वर तुम्हाला ते ठोकताळे किंवा राईट लॉजिकल अप्रोच आहे तोच फायद्याचा पडणार होता, अभ्यास जास्त फायद्याचा पडत नव्हता. ती पण एक गोष्ट असेल, पण कुठेतरी पोस्टपोनचा खूप सारा इम्पॅक्ट त्याच्यावर झालेला आहे. आणि त्यातल्यात मराठी इंग्लिशवर बऱ्याच लोकांनी शेवटी रिवाईज करू आणि बरोबर त्या कोर्ट केसचा 2-3 वाजेपर्यंत निकालाची वाट बघत बसले आणि ऐन वेळेला तो निकाल सगळ्यांच्या अनपेक्षितपणे विरोधात गेला आणि मग सगळ्यांनी हॉटेलला जी काय हे केली, घाई केली, ती सगळ्यांना बघायला मिळेल की रूम मिळत नव्हत्या पुणे सेंटरला पर्टिक्युलरली राहायला. तर तो इम्पॅक्ट पोस्टपोनचा तुम्हाला नाकारून चालणार नाही. त्याच्यानंतर बघा, प्रिलिमच्या वेळेस त्या जागा होत्या, जेव्हा ॲड आली तेव्हा तेवढ्या जागा नव्हत्या. त्यामुळं बरेचसे लोक तेवढे सिरियस पण नव्हते. त्यातल्या ज्या लोकांना स्कोअर चांगला होता 21ला, तर ते लोक त्याच याच्यावर इंटरव्ह्यूवर फोकस करत होते. त्यांना वाटलं यातूनच आपला पोस्ट मिळेल, पुढची द्यायची कदाचित गरज पडणार नाही. आणि नंतर जागा वाढल्यामुळं मग बरेच लोकांना नंतर जाग आली किंवा नंतर त्या लोकांना असं वाटलं की चला आता चान्स खूप जास्त आहे. मग त्यामुळे लेट कॉम्पिटिशनमध्ये आले. जेव्हा तुम्ही लेट येता ना, म्हणजे रिझल्टच्या नंतर किंवा त्याच्यानंतर खूप जास्त तुमचा स्कोअर वाढत नाही. एक सर्टन लेवलपर्यंत जाता तुम्ही, 410-20, त्यापेक्षा वर तुम्ही जात नसता. म्हणजे तुम्हाला कॉल येतो, फार तर फार झालं तर क्लास 2 मिळते, पण क्लास 1 कन्व्हर्जन त्यावर होत नाही. कोणाचं होतं, ज्यांचं ऑलरेडी नोट्स रेडी आहे, ज्यांचा बेसिक स्टॅटिक खूप स्ट्रॉंग आहे, त्या लोकांना फायदा होतो. पण असं फारसं नसतं की बरेच लोक मग तेवढ्या तयारीमध्ये नसतात. त्यामुळं तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की जे लोकांनी शेवटी कॉम्पिटिशनमध्ये आले त्यांच्यामुळं इम्पॅक्ट जो कट ऑफवर पडायला पाहिजे तो कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसू शकतो. आणि सेकंड आन्सर की बघा, सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट जो आहे सेकंड आन्सर कीमध्ये, ह्यावेळेस आयोगाकडून बरेचसे मंथ आणि इयर क्वेश्चनमध्ये चुकीचे दिले गेलेले आहेत. आता आयोग त्याला कसं बिहेव करतं किंवा त्याला कशा पद्धतीनं ट्रीट करतं त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि बऱ्याच लोकांनी खूप सारे ऑब्जेक्शन पाठवलेत. जरी पैसे असले तरी स्टेक्स खूप हाय होते. 623 जागा होत्या, शेवटची संधी म्हणू लोकांनी तयारी केली. पण आता माहीत नाही ते काय होईल, ते आपण पुढे चर्चा करूया की एवढी मोठी ॲड आलेली आहे. त्यामुळं 100 रुपये जरी असले आणि 44 रुपये सर्व्हिस चार्ज लावला 144 एका पेपरच्या एका क्वेश्चनला, तरी लोकांनी भरपूर त्याच्यावर ऑब्जेक्शन पाठवलेत. आता आयोग कसं त्याला ट्रीट करतं त्याच्यावर डिपेंड आहे. पण मिनिमम 30 क्वेश्चनमध्ये चेंज किंवा कॅन्सल होणे, 30 कॅन्सल नाही होणार, त्यामधले समजा 20 चेंज किंवा 10 कॅन्सल, असा इम्पॅक्ट मिनिमम 30 प्रश्नांमध्ये 100% पडणारच आहे. जर वर्स्ट केस असेल तर 50मध्येही पडू शकतो. आता आयोग कसं ट्रीट करतं त्याच्यावर ते डिपेंड आहे. आणि हा याचा इम्पॅक्ट ज्यांचे स्कोअर जास्त असतात त्याच्यावर खूप जास्त होतो, त्यांचे कमी होतात. ज्यांचे कमी असतात त्यांचे स्कोअर वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. जे मध्ये ते शक्यतो बॅलन्स होतात, एखाद दुसरा मार्क मागे पुढे.
ते शक्यतो स्टेबलच राहतात, कारण मग त्यांचे काही चुकले असतात, काही बरोबर झालेले असतात. पण याचा पण खूप सारा इम्पॅक्ट तुम्हाला सेकंड आन्सर कीचा या मेन्सवर बघायला मिळणार आहे. कारण बरेचसे क्वेश्चन अजून काय आहेत, संदिग्ध आहेत, पण ते आयोग डिस्क्रिप्शन काय वापरतं त्याच्यावर डिपेंड आहे, सोर्स विद्यार्थ्यांनी काय पाठवले त्याच्यावर पण खूप सारं डिपेंड आहे. तर असं साधारणतः आपण सेकंड आन्सर कीचा बघितला तर ऑन अँड ॲव्हरेज एक 15 मार्काचा इम्पॅक्ट पडू शकतो. आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे ती वरची रेंज झाली, म्हणजे कमीत कमी झाले तर 15 कमी होतील, वाढले तर 15 वाढतील. मग याच्यामध्ये पण होऊ शकतं काहींना 0 वाढलाही नाही कमी नाही झाला, काहींचे 2 वाढले, काहींचे 3 वाढले, काहींचे 5 वाढले, काहींचे 5 कमी झाले. हा एक साधारणतः रेंज आपल्याला बघायला मिळू शकते. मग आता कट ऑफकडे वळत असताना आपल्याला जर 21चं कंपॅरिझन आपण ब्रीफली केलं तर 405 जागा होत्या, 1279 पोरं त्यांनी इंटरव्ह्यूला घेतले होते, तर त्याच्यामध्ये कट ऑफ लागला होता 477.50. तर आता साधारणतः कट ऑफ काढताना एक गोष्ट माझ्यासमोर आली की बघा आता 405 जागा आहेत. जनरल कॅटेगरीला आपण ॲव्हरेज 50% धरूया, म्हणजे 202च्या 33% काढून टाका, 33 दोन्ही 66, म्हणजे ते जवळपास 130 राऊंड फिगर करून टाका. 130 ओपन मेलला जागा होत्या. आता ओपन मेलला 130 जागा होत्या, तिप्पट विद्यार्थी कशाला घेणार, ते इंटरव्ह्यूला घेणार. साधारणतः 390 ते 400 धरा, 400 विद्यार्थी त्यांनी इंटरव्ह्यूसाठी घेतले. आणि 477मध्ये डिस्क्रिप्टिव्हचे, आता ज्यांना इंटरव्ह्यूचा कॉल येतो साधारण 50 ते 55 मार्क त्यांना असतात, त्यांचे 55 मार्क जर आपण धरले 477मधून 55 मायनस करा, ते जवळपास 422 येतील, बरोबर आहे. तर 422 प्लस किती विद्यार्थी होते, फक्त 400 विद्यार्थी होते 2021मध्ये. 422 प्लस फक्त ऑब्जेक्टिव्हचे मार्क असणारे फक्त 400 विद्यार्थी होते, त्यामुळं कट ऑफ 477 लागला. सिम्पल गोष्ट एक नाही. आता सेम आपण 2022ला अप्लाय करू. 623 जागा आहेत, 50% करा, जवळपास 311 तुम्हाला जनरलला भेटतील. त्यातल्या 33% काढा, 300तल्या आपण 100 काढून टाका, त्यातल्या 200 हा असणार आहेत ओपन मेलला. ओपन मेलच्या 200 तिप्पट केली 600, ओपन मेलला 600 जागा असणार आहेत. तर 600 जागा म्हणजे 600 विद्यार्थी त्यांना घ्यायचे आहेत विदाऊट डिस्क्रिप्ट. आणि जर डिस्क्रिप्शन आपण डिस्क्रिप्टिव्ह 55 ॲड केले तर मग तो कटअप आपल्याला प्रेडिक्ट करावा लागेल. आता साधारणतः मार्केटमध्ये जे काय पोल आहेत त्यात भयानक स्कोर सांगितलेत. एकानं तर 528.5 सांगितला होता, बरोबर आहे. तितके तर मी सांगतो काही झालं तरी तेवढे पडणं शक्यच नाही आहे. म्हणजे एखाद्याचे तुक्के बसू शकतात पण इतके तुक्के कधीच नाही बसणार. 500च्या वर तर मी म्हणतो शिअर लक येते, तिथं काय खूप एखाद्याने जादू केली असं होतच नाही. तर आपला जो पोल होता, आपल्या पोल टाकताना मी त्यात मुद्दाम टाकलं होतं की जे लोक खोटे मार्क सांगतील त्यांची कधीच प्रिलिम पास होणार नाही असा श्राप त्यांना सगळ्यांच्या वतीनं लागेल. त्यामुळं काय झालं, तिथं 39% लोकांनी फक्त पोल चेक केलं. तुम्ही ही गोष्ट खूप महत्त्वाची बघा. त्यामुळं बऱ्याच लोकांनी फेक स्कोर तिथं कमी झाले. आणि 440 प्लस किती विद्यार्थी आहेत तिथं 11% आहेत. तर ते 1720 मधले 11% म्हणजे जवळपास 189 विद्यार्थी फक्त किती आहेत, 440 प्लस आहेत. आता हे 1720 जणांनी पोल केला आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी चांगले लोक आहेत आणि ते पोल त्यांनी शेअर पण केला आहे. म्हणजे सर्व्हिसमधले असतील किंवा चांगले विद्यार्थी असतील, अजून आपण दुप्पट करूया, बरोबर आहे. 1700चे आपण 3400 करूया, 4000 विद्यार्थी घेऊया. 5000 खरे कॉम्पिटिशनमध्ये असतात, 5000 धरा. आता हे आपण 190 केले ना, ते 200 धरा, 200 ते 400 करा, अजून 500 करा. तर म्हणजे 440च्या वर 500 पण विद्यार्थी नाही आहेत रिॲलिटी जर बघितली तर. मग कट ऑफ एवढा हाय जाणार कुठून, ही चर्चा येते कुठून. तर काही महाभाग असतात बघा, मुद्दामून ते काही लोक तर परीक्षा देत नाहीत पण सांगताना कट ऑफ सांगणार 480 490 500 पण कट ऑफ सांगणार. काही लोक प्रीमला तेच केलं, काही लोकांनी 120 प्लस पण कट ऑफ सांगितलं, बरोबर आहे. आता ते ज्याच्या त्या भानगडीत आपण पडत नाही. पण जर प्रॅक्टिकली हा विचार केला तर आत्ताच्या कंडिशनला 1720मध्ये फक्त 189 पोरं आहेत ज्यांना 440 प्लस मार्क आहेत, जे आपल्याकडे आलेत ऑथेंटिक. आता काही लोकांचे ज्यांचे इंटरव्ह्यू त्यांनी अजून स्कोर काढले नाहीत, पण ऑन अँड ॲव्हरेज हाच ट्रेंड राहत असतो. आणि त्यातल्यात सिरियस कॅन्डिडेट जे आहेत ते मला नाही वाटत की 5000च्या वर असतील. बाकीचे बरेचसे लोक कंबाईनचे त्यांनी सांगितलं मी कंबाईन करत होतो, माझा 320 आहे, 380 आहे, 400पर्यंत गेला आहे. काही लोक UPC करत होते ते आत्ताच आले, ते तर जास्त कॉम्पिटिशनमध्ये पण नाही आहेत. ऑब्जेक्टिव्ह बऱ्याच लोकांना जमत नाही, किंवा जे जुने लोक होते त्यांना मग कधी डिस्क्रिप्टिव्हमध्ये चांगलं जमत नाही, काही लोकांना HRD जमत नाही, काही लोकांना मराठी इंग्लिश जमत नाही. तर ऑन अँड ॲव्हरेज जर म्हणलं तर एक 3000 ते 4000 पोरांमध्ये कॉम्पिटिशन असते, त्यातले 1800 प्लस पोरं इंटरव्ह्यूला येणार आहेत. तर मला नाही वाटत असं की मागच्या वेळेसपेक्षा कट ऑफ जाईल. 100% मागच्या वेळेसपेक्षा तर जास्त जाणारच नाही, पण तो कमीच येणार आहे. मग तो किती कमी येऊ शकतो, तर साधारणतः मला असं वाटतं की 458 प्लस मायनस 5
किंवा 455 प्लस मायनस 5 म्हणजे कुठेतरी ते 450-60 ही रेंज एक असू शकते प्रोबॅबली. आता सेकंड ॲन्सर कीवर खूप सारं डिपेंड त्याच्यामध्ये आहे, पण 458 प्लस मायनस 5 मला असं वाटतं आयडियल हा कट ऑफ असू शकतो, जे काय सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर. आता बघा, हे झालं कट ऑफ रिलेटेड चर्चा. आता जनरल आणि ओबीसीमध्ये जर अजून कम्पॅरिझन केलं तर 21ला ओबीसीला सीट जास्त होत्या. मग ओबीसीला सीट जर जास्त आहेत आणि जनरलला कमी आहेत, तर जे ओबीसीचे विद्यार्थी चांगल्या मार्कावाले आहेत आणि जनरलचं मेरिट क्लिअर करणार आहेत ते जास्त करत नाहीत, कारण जनरलला सीट कमी आहेत. त्यामुळे त्यांनी ओबीसीच्याच मेरिटमधून इंटरव्ह्यूचा कॉल घेतला. त्यामुळं डिफरन्स जो होता जनरल आणि ओबीसीमधला तो फक्त 20 मार्कांवर आला. युजली आधी जो होता 19चा वगैरे तुम्ही चेक केला तर जवळपास 30चा डिफरन्स असायचा. ह्यावेळेस जनरलला भरपूर जागा आहेत, त्यामुळं नुसतं ओबीसीच नाही, ईडब्ल्यू असेल, NTD असेल किंवा फिमेल असेल, बाकीचे ज्यांचे स्कोर चांगले आहेत ते जनरलचा कट ऑफ क्लिअर करतील. त्यामुळं कॅटेगरीतले लोक जितका जास्त जनरलचा कट ऑफ क्लिअर करतील तेवढा जनरल आणि कॅटेगरीमध्ये गॅप वाढू शकतो. यावेळेस ओबीसीचा 25 ते 30पर्यंत गॅप वाढू शकतो. सेम वुमनचा पण 30-35 पर्यंत गॅप पडू शकतो. आणि वुमनचे मार्क आता वाढायला लागले, पहिल्यासारखं राहिलं नाही खूप डिफरन्स. आता मुली पण ॲक्टिवली अभ्यास करतात, घरचं सगळं मॅनेज करून क्लासेस असतील, टेस्ट सिरीज असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल. पुण्यामध्ये पण तुम्हाला रिडिंगमध्ये मुलींचं प्रमाण बघायला मिळतं. अभ्यासू मुली आहेत, सगळ्या गोष्टी करत्यामुळं मुलींचा पण कट ऑफ कुठेतरी वाढायला लागला आहे. कम्पॅरेटिव्हली आधी जसा डिफरन्स असायचा तो तेवढा राहणार नाही. पण ह्यावेळेस जर बऱ्याचशा मुलींनी जनरलमधून क्लिअर केलं तर तो पण डिफरन्स 30-35 पर्यंत जाऊ शकतो. बाकीच्या कॅटेगरीचं तेच आहे कम्पॅरेटिव्हली. जेवढे जास्त मुलं जनरलमधून क्लिअर करतील तेवढा गॅप वाढतील, पण मॅक्झिमम मुलं जर त्याच कॅटेगरीमधून क्लिअर करायला लागले तर डिफरन्स कुठेतरी कमी येतो. पण मला असं वाटतं 21पेक्षा ओबीसी आणि EWS यांचा जनरलमधला गॅप थोडासा वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो. त्या रेंजमध्ये मग तुम्ही कन्सिडर करू शकता. एक साधारण 30 मार्क जर कमी म्हटले आपण याच्यामधले तर जवळपास कुठेतरी समजा आता हे 460 जर आपण पकडला तर 428 पर्यंत किंवा 430 पर्यंत म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह धरून त्याच्यामध्ये तर ते कुठेतरी मला वाटतं की 390 प्लस ज्यांचा स्कोर आहे जनरल मेलमधला त्यांनी इंटरव्ह्यूच्या अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही. पण बाकीच्या गोष्टी तुम्ही निश्चितच करायला पाहिजे, कंबाईन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. 400 प्लस वाल्यानंतर मॅक्झिमम चान्सेस तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल. जर तुम्ही ॲव्हरेज मार्क आणले रिटर्नमध्ये, पण रिटर्नमध्ये तुम्हाला 40 आणि 45 पडले तर मग मात्र ती अपेक्षा कुठेतरी धुसर व्हायला आपल्याला बघायला मिळू शकते. आता जे तुमचे प्रश्न कायम असतात कमेंटमध्ये ते सांगतो की पॅटर्न चेंज ऑब्जेक्टिव्ह राहील का रिटर्न राहील, ते सध्या तरी सांगणं खूप अवघड आहे. पुढच्या एका आठवड्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. मग आम्ही अभ्यास कशाचा करायचा, सिंपल गोष्ट आहे. जो कॉमन सिलेबस आहे तो अभ्यास करा, प्रिलिम्सला उपयोगात येणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह झाली किंवा ऑब्जेक्टिव्ह झाली तरी प्रिलिम्स जी आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चनचीच आहे, त्यामुळे तो अभ्यास करून ठेवा. कुठल्याही परीक्षेला तुम्हाला तो उपयोगातच पडणार आहे. ऑब्जेक्टिव्ह झाली तर ऑब्जेक्टिव्ह मेन्सला फायदा येईल. रिटर्न जरी झाली तरी रिटर्नला त्याच गोष्टी फॅक्ट असतात, त्याला मार्क चांगले पडतात. त्यामुळं कॉमन जो प्रिलिम्स आणि मेन्सचा आहे तो अभ्यास सध्या करा पुढच्या आठवड्यामध्ये, जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत. आता एक महत्त्वाचा प्रश्न असतो की कंबाईनचा रिझल्ट कधी. जी काय माहिती मिळते त्यानुसार मार्च ते एप्रिलमध्ये कंबाईनचा रिझल्ट लागू शकतो. मग सर आम्ही जे थोडंसं लोक सांगतात, मी पण सांगितलेलं एक्सपेक्टेड कट ऑफ त्याच्या बॉर्डरला त्यांनी काय करावं, थोडी सिरीज घेऊन मला असं वाटतं की सध्या तरी जेवढं कॉमन करता येईल 30 एप्रिलसाठी कंबाईनच्या प्रिलिमसाठी आणि कंबाईनच्या मेन्ससाठी तेवढं थोडंसं कॉमन करा. कारण त्याच्यामध्ये आता खूप डिफिकल्ट आहे. कोणीच सांगू शकत नाही कट ऑफ किती लागेल काय लागेल, ती थोडासा एक ग्रे एरिया राहतो. लक कधी कधी चालेल तुम्ही, आणि मग याच्यामध्येच लक तयार होतं. ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास करा, तुमच्यासाठी कॉम्पिटिशन फार कमी राहणार आहे. कारण बरेचसे लोक मग इकडे प्रिलिम्सवर कन्वर्ट झालेले आहेत 30 एप्रिलला, मेन्स कॉम्पिटिशन आपोआपच कमी झालेलं राहील. तर तो एक थोडासा एरिया आहे. याच्यानंतर बघा अजून बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की काय विचारत आले बघा कमेंटमध्ये, की जे लोक माझ्या UPSCच्या यूट्यूब चॅनलला होते, राईट लॉजिकल अप्रोचची एक आपण सिरीज काढली होती 20च्या प्रिलिम्सला, UPSC 2020च्या प्रिलिमच्या वेळेस, प्रिलिमच्या नंतर काढली होती. राईट लॉजिकल अप्रोच म्हणजे त्याच्यामध्ये CSATचे प्रश्न असतील किंवा त्याच्यामध्ये GSचे प्रश्न असतील, तर त्याच्या खूप लोकांना खूप जास्त फायदा झाला. म्हणजे आमचे एक मित्र आहेत वैभव काजळे, आता IAS झाले. ते वैभवने त्या दिवशी चर्चा करता करता सहज सांगितलं, भाई मी तुझे व्हिडिओ बघितले आणि मला प्रिलिमला त्याचा बराचसा फायदा झाला. तर राईट लॉजिकल अप्रोच जो आहे तर तो UPSCला खूप जास्त फायदा झालेला आहे. पण मी मग 1-1.5 वर्ष याच्यावर विचार करत होता, स्वतः मी पेपर सोडून बघितले बरेचसे MPSCचे. मला असं लक्षात आलं की काही गोष्टी जे ठोकताळे UPSCचे आहेत ते MPSCला चालत नाहीत. पण MPSCमध्ये पण काही ठोकताळे आहेत जे 100% काम करतात. म्हणजे तुम्हाला जर साधारणतः कंबाईनला 45 मार्क पडत असतील, तुमचे कुठेतरी 47-48 पर्यंत मार्क जाऊ शकतात. 2-3 प्रश्न
आणि चांगलं का असेल तर 5 प्रश्न तुमच्या त्या ठोकताळ्यावर पण बरोबर येऊ शकतात. मग त्याच्या रिलेटेड एखादी यूट्यूब सिरीज किंवा एखादी बॅच काही काढता येईल का, त्याचा पण मी विचार करतोय. पण अजून मग तेच होतं, यूट्यूब म्हणलं की मग काय होतं की मला बाकीच्या ज्या प्रायोरिटी असतात त्याच्याकडं बघतं, कारण मला तिकडून पैसा मिळतो. साधारण आहे, कुठल्याही माणसाची ती गोष्ट मानसिकता असते. त्यामुळे सिरियसनेस तेवढा मला यूट्यूबला राहता येत नाही. त्यामुळे मग कुठेतरी नॉमिनल फीस वगैरे ठेवून एखादी बॅच काढता येईल का, याचा पण विचार मी नक्कीच करतोय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचे जर पुढे काही करणार असेल तर मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कळवेलच. आणि जर पॉसिबल झालं तर काही व्हिडिओ काढून पण सांगेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर त्याचे जे एक राईट लॉजिकल अप्रोच असेल किंवा ठोकताळे किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असेल जी 30 एप्रिलला आहे, त्याच्या रिलेटेड काय आपल्याला एखादी बॅच काढता येईल का, तर त्याचा निश्चितच विचार मी करतोय. आणि जे काय असेल ते मग मी तुम्हाला माहिती आहे, मी टेलिग्राम चॅनलवरही तिथं पोल घेऊन विचारतो किंवा फोरम मेडवर तर डायरेक्ट टाकतो. तो ग्रुप असल्यामुळे तुम्ही तिथं कमेंट करून सांगता पण की सर तुम्ही तर लुटायलाच बसले किंवा बाकीच्या काय गोष्टी असतील, तर तिथं फ्री फ्रँक सगळ्या गोष्टी चालतात. आणि या दोन्ही चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो. MPSC मेड सिम्पल असेल किंवा फोरम मेड सिम्पल असेल. आणि यूट्यूबचे जे राईट लॉजिकल अप्रोचची सिरीज आपण जुनी टाकलेली आहे ती पण मी तुम्हाला चॅनलवर टाकतो. तुम्ही बघू शकता. ज्या लोकांना इंग्लिश समजेल थोडंफार त्यांना एक अंदाज येईल की तिथे काय काय सांगितलं आणि ते UPSCच्या म्हणजे 21चा पेपर असेल प्रिलिमचा किंवा 22चा असेल तिथं उपयोगात पडले का खरंच, किंवा खरंच फायदा झाला आहे का, किंवा मी बोलतो त्यामध्ये काही तथ्य आहे का. तर या सगळ्या गोष्टी अनुषंगाने काय काय MPSCसाठी करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत राहील आणि थोडंसं सिन्सिअरिटी आणि रेग्युलरिटी आणण्याचा प्रयत्न करेल. Thank you very much and all the very best for your upcoming result and exam.